सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता रेवा आणि अक्षय बाजूला जाऊन डान्स करत असतात. तर इकडे रमा विचार करते की या रेवाला सुद्धा आता तिकडंच जायचं होतं का? मी आता त्यांचं बोलणं कसं ऐकू आणि काय करू ह्या पोरीचं? आणि या मिरचीच्या ठेच्याचं सुद्धा मी काय करू? दाल तडकासारखा नुसताच यांनी गोंधळ मांडलाय. तर वेटर आता रामासमोर येऊन ते सर्व ऐकत असतो आणि म्हणतो की मॅडम, दाल तडका, मिरचीचा ठेचा हे सगळं मी घेऊन येतो बरं का. तेव्हा रमा अवाक होऊन त्या वेटरकडे बघू लागते. इकडे आता डान्स करत असलेला अक्षय रेवाला म्हणतो की बस झाला आता आणि हात जास्त फिरवू नकोस, तू प्रेग्नंट आहे ना. तेव्हा अक्षय आणि रेवा पुन्हा चेअरवर येऊन बसतात. तर आता रेवा पुन्हा अक्षयला प्रश्न विचारते की अक्षय, मी तुला पुन्हा विचारते, तुला कोण हवंय, मुलगा की मुलगी? तेव्हा अक्षय म्हणतो की मला मुलगा जरी झाला ना तरी त्याचे मी लाड करील, आणि मुलगी जरी झाली ना तरी तिच्यावरती पाठीत ढपाटा घालून संस्कार करीन. ते ऐकून आता रमा हसू लागते. त्यानंतर आता अक्षय उठून उभा राहतो आणि रामाकडे बघत म्हणतो की मला जेव्हा बाळ होईल ना तेव्हा मला मुलगीच हवी, आणि मग मी तिच्या 2 वेण्या घालील. तेव्हा रामाला खूप हायसे वाटलेले असते. अक्षय म्हणतो की मी तिचा अभ्यास घेईल, मी तिला स्कूलमध्ये सोडेन. तेव्हा आता रामाला फार हायसे वाटत असते. अक्षय म्हणतो की बाळ लहान असतानापासून मी त्याचा डायपर चेंजसुद्धा करेन. तेव्हा रामाच्या डोळ्यात पाणी येतं. अक्षय म्हणतो की बऱ्याच पुरुषांना हे कामं जमत नाही आणि बऱ्याच पुरुषांना हे आवडतही नाही, पण मी हे सगळं मनापासून करेल. तेव्हा रामाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. अक्षय म्हणतो की आपलं बाळ लहानाचं मोठं होताना बघणं हे वेगळंच सुख आहे. अक्षय म्हणतो की इवलीशा मुठीत आपले बोट धरून हे मुलं लहानाची मोठे होतात आणि बोट धरून ते चालायला लागतात. अक्षय म्हणतो की बरीचशी माणसे बाळ जर त्याला शिशू लागली तर आईकडे देतात, पण मी हे काम माझ्या बायकोला नाही सांगणार. मी माझ्या बाळाचे खूप लाड करील आणि मी तिचे सगळे कामं करील. असे आता अक्षय रामाकडे बघत बोलत असतो. आणि अक्षयचे ते बोलणे ऐकून पटकन आता रामा ही अक्षयकडे वळून बघते. त्यानंतर अक्षय आता रेवाला म्हणतो की एक्सक्यूज मी, आणि अक्षय आता लगेच रामाकडे येतो. तेव्हा रमा ही अक्षयला बघत म्हणते की तुम्ही इथे का आलात? तर इकडे जान्हवी आणि आनंदला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. जान्हवी म्हणते की हा अक्षय आता त्या रामाकडे कशाला गेला? अक्षय म्हणतो रमा तुझ्या डोळ्यात पाणी? तर रमा म्हणते मी खूप खुश आहे, तुमचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं, बस एवढंच. तर रमा म्हणते की तुम्ही जा इथून, ती रेवा येईल. पण तेवढ्यात रेवा तिथे येते. तेव्हा रामाला बघून रेवाला मोठा धक्का बसतो. रेवा म्हणते की रमा तू इथे काय करतेस, आणि तुम्ही दोघांनी मिळून हा सर्व प्लान केलाय का? तेवढ्यात आता अक्षय रेवाला म्हणतो की रेवा हे बघ, ही सुद्धा इथे आली, आणि तरीसुद्धा मला वाटलं की कोणीतरी ओळखीचं आहे इथे, म्हणून मी हिच्याकडे बघतच होतो असा असा. अक्षय म्हणतो की मग संशय येऊन मी इथे आलो आणि बघतो तर काय ही इथे उभी. अक्षय रामाला म्हणतो की काय करतेस इथे? जरा 2 दिवस झाले तर तुझा नवरा लांब आला तर त्याला स्पेस दे ना, का माझ्या पाठीमागे लागली? असे आता मोठ्याने अक्षय आता रामाला बोलत असतो. रमा म्हणते की मग मी काय करायला हवं होतं? असा दुसऱ्याचा नवरा आणि दुसऱ्या मुलीबरोबर रिसॉर्टला घेऊन जातो तेव्हा मी काय करायला हवं होतं? आणि मला सांगा ना, मला तुम्ही लग्न झाल्यापासून किती वेळा रिसॉर्टला नेलंय? तर तेवढ्यात जान्हवी तिथे येत म्हणते की एक तुमचं काय चाललंय? आणि रामाला बघून जान्हवी तोंडाला हात लावत म्हणते की रामा तू इथे कधी आली आणि का आलीस? तर रेवा म्हणते की मला माहीत आहे जान्हवी, तूच रामाला इथे घेऊन आलीस. जान्हवी म्हणते ठीक आहे, मी मान्य करते, रामा आमच्यासोबत आले पण मी रामाला लपून ठेवलं होतं. जान्हवी म्हणते की याचं कारण असं आहे, जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा आम्हाला कळलं तुम्ही दोघे इथे आहात, आणि म्हणूनच आम्ही तिला लपवलं आणि आम्ही तिला तसंच घरी पाठवून देणार होतो. अक्षय म्हणतो दादा तुझ्याकडून तर अशी अपेक्षा नव्हती. जान्हवी म्हणते की पण शेवटी रामाने तुम्हाला बघितलंच. रामा म्हणते की इथे येण्या अगोदरच रेवा तुम्ही विचार करायला हवा होता, आणि आता बघ मी तुम्हाला 5 मिनिटे तरी बोलू देते का? अक्षय म्हणतो की रामा उगाच इथे दंगा करू नकोस. रामा म्हणते की मी दंगा करते आणि तुम्ही काय करतात? तर अक्षय म्हणतो की रामा शांत राहा. अक्षय म्हणतो की रमा मला रेवाच्या बाळाची जबाबदारी घ्यायची, तेव्हा मला रेवासोबत वेळ घालू दे. अक्षय लगेच रामाला म्हणतो की आम्हाला त्रास देऊ नको. तर रामा म्हणते चांगलाच खेळ आहे तुमचा, आणि ही दुसरी बाई ही रेवा आहे, मी नाही, कळलं का तुम्हाला? त्यानंतर रामा म्हणते की मी जर दुसऱ्या माणसाबरोबर फिरायला गेले तर तुम्हाला चालेल का? त्याच्यासोबत मी गप्पा गोष्टी केल्या तर तुम्हाला चालेल का? तर लगेचच अक्षय हा डोक्याला हात लावतो.
तर अक्षय म्हणतो की मला त्रास देऊ नकोस, आम्हाला वेळ घालवायचा आहे, तेव्हा आम्हाला स्पेस दे रामा. अक्षय म्हणतो की मला आता शांती हवी. तेव्हा रामा म्हणते की आता ही दुसरी नाही तर तिसरी शांती कोण आहे. तेव्हा अक्षय तर डोक्यालाच हात लावतो. एवढ्यात वेटर आता रामाची ऑर्डरनुसार मिरचीचा ठेचा आणि दाल तडका आणून देतो. तर आता रामा म्हणते की ह्या दाल तडका तर ही रेवा आहे आणि आता मी याला तडक्यासारखं भाजणार आणि मिरचीचा ठेचा मीच खाणार. तेव्हा अक्षयला हायसे वाटते. तर रामा तिथून निघून जाते आणि जान्हवी आनंदही निघून जातात. तेव्हा रेवा म्हणते की चल अक्षय. त्यानंतर आता इकडे रेवा म्हणते की आज रात्री आपण इथे आलो आहोत ना, तेव्हा तू आजची रात्र माझ्या रूममध्ये झोपावं. रेवा म्हणते की मी तुला माझ्या शेजारी झोपायला नाही सांगते, तू दुसरं कुठंही झोप पण माझ्याच रूममध्ये झोप. तर अक्षय म्हणतो ठीक आहे. त्यानंतर आता अक्षय हा रेवाच्या रूममध्ये बाजूला दुसऱ्या एका कॉटवरती झोपतो. तर आता अक्षय समोर रमा कशी रिसॉर्टमध्ये आली, रमाचा तो वेश आणि रमाचे ते सौंदर्य बघून अक्षयला आता ते सर्व डोळ्यासमोर येत असतं. आपण रेवाकडे जात असताना रमाने आपल्याला कसे गुलाबाचे फूल दिले हे आता अक्षयला आठवते. आणि जात असताना आपल्याला कसा काजळाचा टिक्का रमाने लावला हे सर्व आता अक्षयच्या डोळ्यासमोर येतं. तर आता आपण रामाला घेऊन कशी स्विमिंग केली हे आता इकडे रमाच्या सुद्धा डोळ्यासमोर येत असते. रमा ही उठून आता त्या सर्व आठवणी आपल्या डोळ्यात साठवत असते. तर आता अक्षयने रमाला सांगितलेले असते की मला जेव्हा बाळ होईल ना, तेव्हा मी त्याचे खूप लाड करील. आणि रमाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहिलेल्या असतात. माझ्या बाळाचे सगळे कामं मी मनापासून करील आणि माझ्या बायकोला मी त्याचा काहीच त्रास होऊ देणार नाही, असे अक्षयचे बोलणे रमाला आठवते आणि रमा हसू लागते. तर आता इकडे रमा विचार करते की यांना माझ्याशिवाय झोपला तरी लागत असेल का. त्यानंतर आता अक्षय उठून तो ज्या जागी झोपला होता त्या जागी उशा ठेवून बाहेर निघून जातो. तर अक्षय आता रमाच्या रूममध्ये जातो पण रमा तिथे नसते. तेव्हा अक्षय आता ग्राउंडवर येतो आणि रमा तिथे बसलेली बघून अक्षय म्हणतो इथे आहेस का तू, मी तर तुझ्या रूममध्ये जाऊन आलो होतो, तू तिथे नव्हती. तेव्हा अक्षयकडे बघून रमा पुन्हा खूप खुश होती. तर आता अक्षय हा रमा शेजारी बसतो. तर रमाला खूप थंडी वाजू लागते. तेव्हा अक्षय त्याच्या कोटचे बटन काढून रमाला आपल्या कोटमध्ये घेतो आणि रमा ही अक्षयला बिलगते. त्यानंतर अक्षय रमाला म्हणतो माझी तर पूर्ण वाट लागली, ती रेवा काय बाई आहे. तर रमा म्हणते की तुम्हीच तर तिथे माझ्यासोबत भांडायला सुरुवात केली, मग माझी सुद्धा टूप पिटली आणि मग मी सुद्धा भांडली. तर अक्षय म्हणतो काय भांडलीस रमा तू. तर इकडे रमा म्हणते की तुम्ही का आलात तिला सोडून माझ्याकडे. तेव्हा अक्षय म्हणतो की तू रडत होतीस रमा. रमा म्हणते की तुम्ही आपल्या बाळाबद्दल बोलत होता म्हणून मला भरून आलं. रमा म्हणते की तुम्ही मुलावरती किती प्रेम करताल ते मला समजलं. तर अक्षय म्हणतो की मुलावर सुद्धा आणि मुलाच्या आईवर सुद्धा. तेव्हा रमाला खूप हायसे वाटते. त्यानंतर आता इकडे अक्षय त्याचा मोबाईल काढतो आणि रमाला आपल्या जवळ घेऊन रमा आणि अक्षय दोघेही त्यांचा सेल्फी काढतात. तर आता इकडे रेवा इकडच्या उशीवरून तिकडच्या उशीवर होत असते आणि तेवढ्यात रेवाला जाग येते. तर आता रेवा उठून बसते आणि अक्षय तिथे नसल्याचे रेवाला समजून रेवा आता अक्षयला हाक मारते. तर आता इकडे अक्षय पुन्हा मोबाईलमधून त्याचा सेल्फी काढत असताना पाठीमागून रेवा येत असल्याचे अक्षयला दिसते आणि अक्षय म्हणतो रेवा. तर इकडे रमा म्हणते की तुम्हाला ती रेवाच दिसते का. तर अक्षय म्हणतो की रेवा पाठीमागून येते, तू लप लप. तर रमा म्हणते की आता मी कुठे लपू. तर आता रेवा पटकन एका भिंतीच्या पाठीमागे लपते आणि अक्षय आता पुन्हा एक्सरसाइज करू लागतो. तेवढ्यात रेवा अक्षय समोर येते. तर अक्षय म्हणतो रेवा तू इथे काय करतेस. तर रेवा म्हणते हाच प्रश्न मी तुला विचारायला हवा होता अक्षय, तू इथे काय करतोयस. तर अक्षय म्हणतो की मला ॲसिडिटी झाली आणि अक्षय ढेकर देतो. तर रेवा म्हणते काय आहे अक्षय. तर आता लपलेली रमा ही आता अक्षय आणि रेवाचे बोलणे ऐकत असते. तेव्हा आता रेवा प्रेग्नंट नसल्याचे सत्य अक्षय कसा अकलीच्या हुशारीने पुराव्यासकट आता समोर आणतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 2साठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.